दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि अमित शहा यांची बैठक झाल्याचं कळतंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तावडे आणि शहा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामधील जातीय समीकरणांची शहांनी तावडेंकडून माहिती घेतल्याचं कळतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही माहिती घेतल्याचं कळतंय। भाजपच्या विश्वसनीय नेत्यांनी पुढारी न्यूजला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एकीकडे सगळ्या घडामोडी सुरू असताना, चर्चा सुरू असताना, दुसरीकडे विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीमध्ये झालेली ही बैठक, काय नेमकं कळतं या बैठकीमध्ये? कोणते प्रमुख मुद्दे चर्चिले गेलेत? भाजपला भूतो न भविष्यती असं यश आतापर्यंत मिळालेलं आहे। त्याचबरोबर महायुतीला देखील मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या दृष्टिकोनातून जातीय समतोल, त्याचबरोबर प्रादेशिक समतोल, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अपेक्षित आहे। आणि जेव्हा मंत्रिमंडळाची चर्चा होणार आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील मोठे नेते म्हणून आज विनोद तावडे संघटनेमध्ये काम करतात। त्या पार्श्वभूमीवरती जी बैठक झाली त्या बैठकीला महत्व प्राप्त होतंय। आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका बाकी आहेत, ज्यांना मिनी विधानसभा म्हणतात, या सगळ्या दृष्टिकोनातून ही बैठक झाली। आणि जेव्हा मंत्रिमंडळाचं वाटप होणार आहे त्या दृष्टिकोनातून साधारण कोणकोणते चेहरे असणं अपेक्षित आहे, इतर पक्षाच्या दृष्टिकोनातून देखील काय नक्की भविष्यामध्ये 5 वर्ष सरकार चालवताना कुठलीही महायुतीमध्ये अडचण निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ही बैठक झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये जे मंत्रिमंडळाचं वाटप होणार आहे त्या प्रत्येक प्रदेशामधून, प्रत्येक जिल्ह्यामधून साधारण कोणाला संधी देणं गरजेचं आहे, कोणत्या जातीला देणं गरजेचं आहे, कारण भाजपला सर्व समाजामधून भरघोस मतदान झालेलं आहे। त्यामुळं आगामी काळातील या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या सर्व बाबींचा विचार करणं क्रमप्राप्त आहे। खास करून महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे। 2029ला महिला आरक्षण लागू होणार आहे, त्यामुळे महिलांचं स्थान किती असणार आहे, या सगळ्या मुद्द्यांचा जो आहे तो विचार झालेला आहे। थोडक्यात राज्यातील जे मंत्रिमंडळ नवीन तयार बरोबर आहे, निर्णय घेण्यापूर्वी झालेली ही चर्चा, मुद्द्यांवरती चर्चा झालेली। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।